नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी। शिंदे गटाचा किंगमेकर अखेर उद्धव ठाकरेंच्या दारात। मातोश्रीवर केलाय जाहीर प्रवेश। एकनाथ शिंदे यांच्या अंतर्गत राजकारणाला वैतागून अखेर निर्णय घेतला। उद्धव ठाकरेंची भेट घेऊन जाहीर केली होती पक्षप्रवेशाची इच्छा। गुवाहाटीतल्या ज्या काही घडामोडीनंतर त्या बड्या नेत्याचं नाव आपण सांगणार आहोत। त्या नेत्याने गुवाहाटीच्या राजकारणाला ज्यावेळी महत्त्व आलं होतं त्यावेळी त्याची मोठी जबाबदारी होती। तोच शिंदेगडाचा किंगमेकर अखेर मातोश्रीवर। उद्धव ठाकरेंचा मोठा विजय, राज्याच्या राजकारणात नवा टर्निंग पॉईंट। नेमकं काय झालं आणि कशामुळे प्रवेश केलेला आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवणारी घटना घडली आहे। शिंदेगडातील महत्त्वाचा चेहरा आणि किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी आणि बडे नेते यांनी अखेर मातोश्रीवर जाहीर प्रवेश करत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केलेला आहे। या प्रवेशामुळे केवळ शिंदे गटाला मोठा धक्का बसला नसून ठाकरे गटासाठी हा मोठा राजकीय विजय मानला जात आहे। राजकीय पार्श्वभूमी, गेल्या काही दिवसापासून राज्यात शिंदे ठाकरे वादाने तापलेले वातावरण पाहायला मिळत होते। शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने सत्ता मिळवली, राज्याच्या सत्तेसुद्धा अनेक महत्त्वाची पदं मिळवली, परंतु अंतर्गत राजकारण वेळोवेळी सगळीकडे दिसून आलं। तर काही संघटनात्मक पातळीवर ठाकरे गटाची पकड मजबूत असल्याचं वेळोवेळी दिसून आले। शिंदे गटाचे किंगमेकर म्हणून अनेक वेळा शिंदेसोबत दिसलेले संजय कदम यांचा निर्णय हा उद्धव ठाकरेंना महत्त्वाचा वाटला। उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षप्रवेशास ग्रीन सिग्नल दाखवत त्यांचा जाहीर पक्षप्रवेश केला। कदम हे शिंदे गटातील एक प्रभावी आणि संघटनात्मक ताकद असलेले नेते मानले जातात। अनेक आमदार आणि कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याची क्षमता त्यांच्यात असल्यामुळे त्यांना किंगमेकर म्हणून ओळख मिळाली होती। गुवाहाटीतील बंडांच्या काळातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। त्या काळात त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या। अंतर्गत राजकारणाला वैतागून मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटातील अंतर्गत अनेक वेळेचं राजकारण सुरू आहे। श्रीकांत शिंदे यांचा वेगळा गट, तसेच ज्येष्ठ नेत्यांचा वेगळा गट, पदांची स्पर्धा, निर्णय प्रक्रियेत दुर्लक्ष, यामुळे ते नाराज होते। अनेकदा त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली, मात्र परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने त्यांनी अखेर कठोर निर्णय घेतला आणि सांगितलं की मी अनेक वर्ष शिवसेनेत काम केलं आहे। बाळासाहेब ठाकरेंपासून ते आजपर्यंत मी शिवसेनेत होतो, एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलो, मात्र त्यांचा जो गट आहे तो मूळ विचारांकडून दूर गेलेला दिसत आहे। बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं नाव घेऊन ते राजकारण करत आहेत, परंतु भाजपाचा त्यांच्यावर पूर्ण कंट्रोल आहे। त्यामुळेच मी पुन्हा माझ्या मूळ विचारांकडे परतण्याचा निर्णय घेतला। मातोश्रीवर झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। कदम यांच्यासोबत हजारो कार्यकर्त्यांनी सुद्धा ठाकरे गटात प्रवेश केला। यावेळी वातावरण उत्साहपूर्ण होते। घोषणाबाजी, ढोलताशे आणि जल्लोषात हा प्रवेश पार पडला। उद्धव ठाकरे म्हणाले की शिवसेना ही केवळ पक्ष नाही तर एक कुटुंब आहे। जे लोक खऱ्या विचारांवर विश्वास ठेवतात ते परत येत आहेत आणि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। आज सत्ता नाही नसेलही, परंतु जे येत आहेत त्यांना एक सांगू इच्छितो की पुढील भविष्यकाळ आपलाच आहे आणि गद्दारांना लवकरच आपण सत्तेतून खाली खेचू। जनतासुद्धा बघत आहेत, त्यामुळे लवकरच आपल्याकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह असेल यात काही शंका नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले। त्यामुळे या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठी ऊर्जा मिळाली असून आगामी जे काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहे त्यामध्ये कदम यांची जी काही मोठी ताकद उद्धव ठाकरेंना लाभणार आहे। गुवाहाटीपासून ते मातोश्रीपर्यंतचा प्रवास हा कदम यांच्यासाठी महत्त्वाचा होता। त्यांनी अनेक निर्णयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती, मात्र त्याच गटातून बाहेर पडून पुन्हा मातोश्रीवर परत येणे हा त्यांच्या राजकीय प्रवासातील मोठा टर्निंग पॉईंट आहे। या निर्णयामुळे ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे। अनेक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना कदम यांचं स्वागत केलं आहे। हा प्रवेश केवळ एका नेत्याचा पक्षांतर नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठा संदेश आहे, असंही त्यांनी सांगितलं। निष्ठा आणि संघटनात्मक ताकद यांचा संगम कुठे आहे या घटनेतून स्पष्ट होत आहे। उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा विजय असून शिंदे गटासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे।
आगामी काळात आणखी कोणते राजकीय भूकंप होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? असे छोटे मोठे धक्के देत उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांचा गट फोडण्यात आणि शिवसेना पक्षाने चिन्ह मिळवण्यात यशस्वी होतील का? खरी शिवसेना कोणाची, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? जर तुम्ही कट्टर शिवसैनिक आणि ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त व्हा. धन्यवाद.